या योजनेमध्ये युवा सुरक्षित राहिला पाहिजे म्हणून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो की माझ्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ विक्री आहे। म्हणून माझी विनंती आपल्याला की घाटकोपर पोलीस स्टेशन असेल, साकीनाका पोलीस स्टेशन असेल, पवई पोलीस स्टेशन असेल, या सर्व पोलिसांना सूचना देऊन अंमली पदार्थ विक्री आणि सेवन करणं याच्यावरती बंधन करण्यात यावं। मोठ्या प्रमाणात ऑनलाईन लॉटरी आहे। अशाच पद्धतीने भाऊ राजकुमार सेंटर येथे माननीय अध्यक्ष महोदय, डोंगराळ भागावरती झोपडपट्टी धारकांना पाणी मिळत नाही म्हणून माझी शासनाला विनंती आहे अशाच पद्धतीने अंबिकानगर असेल, वाल्मिकी नगर असेल, अशोकनगर असेल, राजीव नगर असेल, या डोंगराळ भागामध्ये त्या ठिकाणी पाणी मिळत नाहीये। 1-1 किलोमीटर लोक महिला डोक्यावरती हंडे घेऊन येतात। ही गावची परिस्थिती मुंबई शहरात आहे। अध्यक्ष महोदय, शासन पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे। 4,475 कोटी निधी मंजूर झालेला आहे। सिडकोच्या माध्यमातून 67,000 लोकांना घरं बांधून देणार आहेत। हे शासनाचं मी अभिनंदन करतो, परंतु शासनाचं लक्ष वेधितो की अध्यक्ष महोदय, माझ्या विभागातील MMRDने बांधलेल्या 2008-9 मध्ये इमारती त्या राहण्यास योग्य नाही आहेत आणि म्हणून ज्या ध्येयासाठी बांधल्या होत्या ते क्रांतीनगर असेल, त्याच्यानंतर संदेशनगर असेल, जरीमरी असेल, या मिठी नदीच्या पात्रातील धोकादायक त्या ठिकाणी जीवितहानी होती अशा ठिकाणच्या लोकांसाठी बांधलेल्या आहेत। माझी शासनाला विनंती आहे की आपण इतर ठिकाणी जशा पद्धतीने निधी देता अशाच पद्धतीने या प्रकल्पासाठी जे बाधित लोक आहेत त्यांना अनेक वर्षापासून घरं मिळाली नाहीत, त्यांना घरं मिळण्यासाठी निधी द्यावा आणि त्या लोकांना गरिबांना न्याय हक्कासाठी त्यांचं हक्काचं घर देण्यात यावं। अध्यक्ष महोदय, जल जीवन मिशन योजना 1,27,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। घरगुती जलजीवनी करण्यात येत आहे। हे खेडेगावात करतायत, परंतु मुंबई शहरामध्ये अतिशय बिकट परिस्थिती आहे। डोंगराळ भागावरती झोपडपट्टी धारकांना पाणी मिळत नाही म्हणून माझी शासनाला विनंती आहे अशाच पद्धतीने अंबिकानगर असेल, वाल्मिकी नगर असेल, अशोकनगर असेल, राजीव नगर असेल, या डोंगराळ भागामध्ये त्या ठिकाणी पाणी मिळत नाहीये। 1-1 किलोमीटर लोक महिला डोक्यावरती हंडे घेऊन येतात। ही गावची परिस्थिती मुंबई शहरात आहे। माझी विनंती आहे, आमचे भावी पालकमंत्री ऐकतायत, आदरणीय आशिष शेलार साहेब, आपल्याला विनंती आहे की आपल्या उपनगराचा प्रश्न आहे, त्यामुळे शासनाने भूमिगत टाकी देऊन अशा ठिकाणी या ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडवावा। नैसर्गिक आपत्ती 3,787 कोटी निधी मंजूर आहे। अध्यक्ष महोदय, खेडेगावामध्ये अशा पद्धतीने निधी दिला जातो, परंतु अध्यक्ष महोदय, माझ्या विभागात डोंगराळ भाग जास्त आहे। त्या डोंगराळ भागावरती वस्ती आहे। त्या वस्ती पावसाळ्यामध्ये डोंगर कोसळून जीवितहानी होत असते। माझी शासनाला विनंती आहे की अशा या योजनेसाठी, साहेब अजून 2 मिनिटं पण नाही झाली, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या वस्तीसाठी कायमस्वरूपी सर्वे करून या लोकांना योग्य ठिकाणी, सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावं। ज्यांची घरं कोसळलेत पावसाळ्यात त्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत करण्यात यावी अशी या ठिकाणी माझी आपल्याकडे विनंती आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आरोग्याचा विषय घेत असताना पूर्वीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरे दवाखाना योजना चांगली आणलेली, त्यातून लोकांना, गोरगरिबांना चांगली मदत झाली। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यकी निधी, त्याच्यातून 51,000 रुग्णांना मदत झाली, त्यांचे प्राण वाचले। त्याच्यामध्ये काम करणारा मंगेश चिवटे अतिशय अभिनंदन करा पाहिजे शासनाने त्याचं, अशी माझी विनंती आहे। अशीच योजना कायम पुढे राहो ही या ठिकाणी अपेक्षा करतो। अध्यक्ष महोदय, पर्यटन मध्ये आहे, पर्यटन मध्ये सांगत असताना अध्यक्ष महोदय, मुंबई शहरामध्ये पवई तलाव आहे, पवई तलाव आहे। अध्यक्ष महोदय, फक्त एकच मिनिट अध्यक्ष महोदय, आवाड बाहेर गेलेत माझ्यासाठी। अध्यक्ष महोदय,